आज जे मुंबईला या जरंग्यामुळे जे भोगावं लागत आहे, या मुंबईचे बिझनेसमॅन्स असो किंवा कष्टकरी असो, या मुंबईतले जे नागरिक आहेत यांना जे आज भोगावं लागत आहे, या जरंग्यामुळे भोगावं लागत आहे, याची काय दानत आहे? याला वाटलं का हे अंतराळी आहे म्हणून? इथे जरंग्या तुझी काही चालणार नाही. लक्षात घे, हे संविधानाचं राज्य आहे, संविधानाच्या नुसारच मिळणार. हे असं आरक्षण मागतो किंवा देशी पाजून आणून इथे जर का प्रिपेड करून सगळं चालवतो म्हणलं तर जरंग्या हे चालणार नाही. लक्षात ठेवायचं, इथे दादागिरी जमणार नाही. दादागिरी इथे चालू शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. काय बोलतोस तू? तुझ्या जिभेला हाड आहे का जरंग्या? कधी मुख्यमंत्र्यांची आई काढतोस? चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस? लायकी आहे का तुझी? आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही. मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय? रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडलं की काय? सन्माननीय ताई आहेत आमच्या, सुप्रिया ताई, मी त्यांचा रिस्पेक्टच करते, परंतु माझ्या एसटीतले 124 बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते 6 महिने, त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली. माझ्या एसटीतले कष्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला. परंतु आज या देशी पाजून आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले? भेटले ना तुम्हाला ते कर्माचे फळं? फेकल्या ना तुमच्या अंगावर बाटला? उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे. ताई लक्षात घ्या, आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या. विनाकारण माझ्या गोरगरीब, माझ्या सर्वसामान्य, माझ्या लाडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे. माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला. हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी. काय तुम्ही या लोकांना, मी म्हणते चपट्या पाजून आंदोलनं केली जात नाही. एसटीचं आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे. हे काय आंदोलन आहे? ते कोणती दादागिरी आहे? वाटेल ते बोलायचं, गांडबुली म्हणायचं? अरे लाज वाटते का तुला जरंग्या? त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत, अविवाहित मुली आहेत, एवढे मोठे माझे लोक आहेत, तिथे आलेली जनता आहे, त्यांच्यासमोर असं घाणेरडं बोलतो? लाज वाटायला पाहिजे. जरंग्या हे चालणार नाही. हे जे आहे हे आंदोलन आहे, हे आंदोलन नाहीच आहे. हे प्रीपेड कार्यक्रम चाललेला आहे, पेड कार्यक्रम चाललेला आहे. शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला, लेक आली होती ना का? सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना, जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना. मग काय झालं? कोणता रिस्पेक्ट मिळाला? म्हणजे सीमेपलीकडे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होतं, एकाने पुरवठा करायचा आणि त्याचे फळं एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा. तेच हे झालेलं आहे. रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा. पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो, पिदाड्याची कोणतीही जात नसते, या जरंग्या चपट्याची कोणतीही जात नाही, याची कोणतीही लायकी नाही. हा जरंग्या फक्त एका उद्देशाने, एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे, याची चलणार नाही. जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं, हे खपून घेतलं जाणार नाही. माझा इशारा आहे तुला. सर आपण काय सांगू? घोषणाबाजी करण्यात त्या ठिकाणी बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे. परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं, एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो, जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय. जो बाप के कर्म है, जो बाप के कर्म है वो बेटी ने भुगतना नहीं चाहिए. शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रियाताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या, तेव्हा काही माध्यमं दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा. हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही.
कारण लक्षात ठेवा, शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी, गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होतं, ते सुद्धा तेवढंच गंभीर होतं. आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये. कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी. लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं, डोके फोडणं हे जर अंतर्वली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे. एकीकडे शरद पवारांचं मी तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही, परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो. हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का? त्याच्यामुळे जे काही शरद पवार आज बोलतात, जे काही उद्धव आज बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं. आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे? जरंगेने आज राज ठाकरेंना सुद्धा घालून पाडून बोलला. जरंगे दोन मंत्र्यांना म्हणजे नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे. काय उत्तर आहे मला सांगा? सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणू शकतो का कोणी? याची दखल सभापती घेणार आहेत की नाही? याची दखल माननीय राज्यपाल घेणार आहेत की नाही? याची दखल आझाद मैदानाचं पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले. बघा, लोकप्रतिनिधी कोणी असो, परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही, लायसन्स मिळवलेलं नाही. चपटी पिऊन बोलणं सोपं आहे, परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय. परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेल्या आहेत. आज आपण बघत आहात की मला काही महिला पत्रकारांनी सांगितलं, हे अत्यंत मी गंभीर सांगत आहे तुम्हाला. महिला पत्रकारांनी मला सांगितलं की कशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत म्हणून. आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अशी आहे की एका महिला भगिनी पत्रकारेला जे आहे कशा प्रकारे तिच्यासोबत म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अपमानित केलं. ती महिला पत्रकार एका आपल्या कॅमेरामॅनला घेऊन रेल्वे स्टेशन पर्यंत जावं लागलं. लोकांमध्ये भानच राहिलेलं नव्हतं. बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं की ते कार्यकर्ते नसून ते कोण आहेत, तर ते जे आहेत प्रशिक्षित लढाके आहेत. आपण जर बघितलं मनोज जरांगे पाटीलांचं उद्यापासून कडक उपोषण असणार आहे. त्या ठिकाणी ते पाणी देखील पिणार नाहीत आणि एक दिवस पुन्हा एकदा वाढून देणार. मी तुम्हाला सांगायलो, जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासलं पाहिजे. जरंग्या उपोषण करताय हे कशावरून? जरंग्या उपाशी आहे हे कशावरून? जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है, क्या खाता है, किसको पता है? खजूर खाता है, अंडा खाता है, क्या खाता है, किसको पता है? सब गोलमाल है भाई, गोलमाल है, सब गोलमाल है भाई, गोलमाल है. भूखा है, खाता है, पीता है, किसको पता है? त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या? हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे. आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट की हे उपोषण कसं आहे? कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजलं जातंय. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते. त्याचबरोबर रक्त तपासलं जातं, युरिन तपासलं जाते. जरंग्याचं कोण तपासत आहे? जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्या प्रकारे मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो. कारण आता वेगवेगळे जेवणच घेण्याची गरज नसते. एका एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ शकतंय. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे. जरंग्याचं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत राजकीय ढोंग चाललेला आहे आणि म्हणून जरंग्याचा उपवासामध्ये येतंय का? कारण आत्मक्लेश एकत्र करायचं असतंय.
आत्मक्लेश एकत्रित करून त्यावर चर्चा घडवून आणायची असती. लोकतांत्रिक मार्गाने जे हे दिलेले आहेत, पॅरामीटर्स दिलेले आहेत, जे संहिता दिलेल्या आहेत, त्या संहितेनं वागायचं असतंय. तशा प्रकारचं हे उपोषण नाही. आणि उद्या ते पाणी पित नाही म्हणाले ना, ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कुभांड आहे. आणि जरंग्याच्याच बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे सर्व श्रुत आहेत. सर, आपण जर बघितलं 2 दिवसाच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे चाकरमानी वर्ग आहे त्यांची मोठी संख्या असणार आहे, जे चाकरमानी कामावर मुंबईमध्ये येत असतात. कारण की आपण बघितलं गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. जरंग्या, ज्या प्रकारे मला कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही, ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात, आमच्यासारख्या माणसाला तुम्ही भुकल्यासारखं शिवीगाळ करत आहात, तुमचे लोक धमक्या देत आहेत. त्याही पुढे जाऊन जर उद्या वर्किंग डे, उद्या जर त्रास झाला, गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास झाला, तर ह्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते मान्य न्यायालयासमोर नेले जातील. उद्या जर मी सन्माननीय आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगू इच्छितो, त्याचबरोबर उद्धव, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, जे सिंपथायझर आहेत, मला त्यांना आव्हान करायचंय की उद्या चाकरमानी, त्याचबरोबर कष्टकरी, कारण 3 दिवसापासून जो फुटपाथवरला वेंडर आहे त्याचं हातावर पोट आहे, ते अर्ध पोट त्याचे कुटुंब जगत आहे. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक आहे, वेगवेगळे व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे. त्याचबरोबर जीडीपी पडत आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या सिनियर इन्स्पेक्टर साहेबांनी आज लॉ इंटू मोशन आणावा. उद्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. रेल्वे स्टेशन रिकामे करावेत, कारण रेल्वे स्टेशन हे दारू पिलेल्या लोकांना धिंगाणा करण्यासाठी नाहीत, दारू पिलेल्या लोकांना धिंगाणा करण्यासाठी नाहीत, रेल्वे स्थानकात दारू पिलेल्या लोकांना धिंगाणा करण्यासाठी नाहीत, हे सुद्धा निक्षून आम्ही सांगत आहोत. पण उद्यापर्यंत जर हे झालं नाही, पण आंदोलकांचा थेट इशारा आहे की आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, असं देखील सांगतो. मी तुम्हाला सांगतो, गॅझिटर. अबे जरंग्या, तुला गॅझिटरचा अर्थ माहिती आहे का बे? गॅझेट कशाच्या कोणत्या आर्टिकल खाली प्रसिद्ध होत आहे, आणि एकदा जेव्हा गॅझेट प्रसिद्ध होत आहे त्याला डबल लागू करण्याची कुठं पद्धत आहे रे जरंग्या? अशा प्रकारची कोणत्याही संहितेमध्ये कोणतीही पद्धत नाही. गॅझिटर असो, खासरा पाणी असो, गाव नमुना 7 असो, गाव नमुना 7-12 असो, हे सगळे जे आहेत वन ऑफ द डॉक्युमेंट फॉर रिक्वेस्टिंग कास्ट सर्टिफिकेट आहेत. त्याच्यामुळं जरंग्याचं हे सगळं ढोंग आहे. आतापर्यंत मी बोललो नाही, पण आज कायदेशीरच सांगतो. ते काय गॅझेटर म्हणते ना, त्या गॅझेटरचा अर्थ एक पीस ऑफ एव्हिडन्स आहे. आणि जरंग्या, कुणाला फसवायला गॅझेट जेव्हा प्रसिद्ध होत आहे ते ऑलरेडी कायद्यामध्येच असतंय. त्याच्यामुळं तू जे म्हणतो कुणबी मराठा कुणबी, हे 3 जजमेंटनी सांगितलंय नाही म्हणून. 2001, 2002, 2005 आणि 2021 मध्ये संविधान पीठाने डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं कुणबी आणि मराठा हा डिस्टिंक्टली डिफरंट क्लास. त्याच्यामुळं जरंगे जे म्हणते ना गॅझिटर, शासनाला एक पत्र काढायला लावायचंय जरंगेला आणि परत गुलाल उधळून घ्यायचा. कधी ते सुद्धा सांगतो, हा कधी गुलाल उधळेल, खोटा गुलाल उधळून घेईल, हा ती खोटी मस्ती दाखवेल सगळ्यांना. जेव्हा याला समजेल की आता ह्या जे याचे सिंपथायझर आहेत, फॉलोअर आहेत, याला पेड करणारे आहेत, याला चालवणारे म्हणतील की आता आमचं बस झालं, आम्हाला तुला चालवायचं नाही, त्याच्यासाठी याने गॅझिटर चाललंय. गॅझिटरच्या आधारे मागासले पण डिक्लेअर होत नाही आणि मागासलं ठरत नाही. गॅझिटर लावून घ्या, गॅझिटर आणून द्या. हे कोणतंही जे आहे माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाण्याच्या जजमेंटच्या नंतर कोणाला सुद्धा गॅझिटरच्या आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र देता येत नाहीत. हे भूलभुलैया आहे. जे कोणी, मला तर क्यू येते काय आमदारांची, कोणी एक भुमरे नावाचे आमदार होते, मला क्यू येते काय आमदारांची. तुम्ही लेजिस्लेचर आहात, तुम्हाला पब्लिक सर्वंट म्हणलेलं आहे, तुमची व्याख्या वाचा. तुम्हाला जर कळत नसेल तर कुणाकडून विचारून घ्या. गॅझिटर हे वन ऑफ द नॉर्मल डॉक्युमेंट आहे, जे डॉक्युमेंट वन ऑफ द प्रूफ म्हणून वापरला जातो. तो लागवा काढा, लावा काढा. अरे यार, हे काय चालवलंय तुम्ही? अकलेचे तारे असे तोडू नका ज्याच्यामुळे जगात म्हणलं जाईल की जे महाराष्ट्रातले लेजिस्लेचर आहेत त्यांना गॅझिटर लागलंय की नाही लागलंय.
गॅझिटर वेगळं लावावं लागतं की नाही लावावं लागतं एवढं ज्ञान नाही, अज्ञान आहे. लोक हसत असतील. त्याचं कारण असं आहे, भाई जो भी बोलता है डंके की चोट पे बोलते हैं, जो भी बोलते हैं डंके की चोट पे बोलते हैं. बम्बई पे वही बम्बई उसी को प्यार करती है जो डट के बम्बई वाले लोगों के लिए खड़े होता है. बघा, लक्षात ठेवा, आज गणपती बाप्पाचा उत्सव आहे. आज तुम्हाला सांगतो रोडावलेली गर्दी आहे. म्हणजे लालबागच्या राजाला जगातून लोक येतात. लोकांनी तिकीट कॅन्सल केलेत फ्लाईटचे, लोक येत नाहीयेत. जगातून सांगत आहेत. ही जिम्मेदारी जर कुणाची दुसऱ्याची नसेल तर भारतीय संविधानामध्ये राईट टू रिलीजन आहे. राईट टू रिलीजनवर आज गदा आलेली आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की जे कोणी भुकत आहेत ना, सदावत ते घरात आहे, जयश्री पाटील घरात आहे, ए भाई लो हम कौन से खानदान से तुम्हें पता नहीं, हम डाकू के खानदान से है, हमें कोई खौफ नहीं. हम जहां भी जाते हैं अपनी बनाते हैं और अपने हिसाब से कानूनी राज करते हैं. इसीलिए हमें कहते हैं एक गुणरत्न एक लाख गुणरत्न कहते हैं. हम पवार फैमिली वाले नहीं हैं जो तुमरे झूठे बॉटल ले जाए. हम वो फैमिली वाले हैं, भारत का संविधान दिमाग में भी रखते हैं और कानून के सामने अर्जी करने के लिए पेन में ताकत भी रखते हैं. हम वो लोग नहीं है जो गंदी गंदी गालियां देके माँ बहनों को, महिलाओं को प्रताड़ित करते हैं, अपमानित करते हैं, भाषा के नाम पे लोगों को तोड़ने की कोशिश करते हैं. हम वो है जो भारत के संविधान को सर्वश्रेष्ठ समझते हैं, प्रभु श्री राम के विचारों को सर्वश्रेष्ठ समझते हैं, पंडित नथुराम जी गोडसे जी के विचारों को सर्वश्रेष्ठ समझते हैं. उन लोगों में से हम हैं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की कुणबी समाज जे आहेत मराठी, त्यावर आता उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, अशी माहिती समोर येते. बरोबर आहे. 2001 ला, 2002 ला, 2005 ला आणि 2021 ला स्पष्टपणे कुणबी मराठा एक आहे असं डिस्टिंक्टली वेगळे आहेत म्हणून सांगितलेलं आहे. एक दुसरं तुम्ही विचारलेला महत्वाचाच प्रश्न म्हणून की गॅझेटर नावाची वस्तू गॅझेट म्हणून पब्लिश झाल्यानं तिचं अस्तित्व गॅझेट म्हणूनच असते. त्या आधारे कोणतंही सामाजिक मागासलेपण दिलं जाणार नाही. त्या आधारे कुणबी मागास आहेत असं लिहिलं जाणार नाही. कारण क्षेत्रीय मागासले क्षेत्र भाग जो असतो त्याच्यातलं मागासलेपण लागत असते आणि ते मागासलेपण सरसकट लावता येत नाही. तशा प्रकारचा भारतात कायदा नाही. भारताचं संविधान तशा प्रकारची मान्यता देत नाही. त्याच्यामुळे गॅझेटर लागू करा, गॅझेटर लागू करा हे ढोंग आहे. गॅझेटर लागू करा, गॅझेटर लागू करा हे अप्लिकेशन लॉस ऑफ अप्लिकेशन ऑफ माइंड आहे. गॅझेटर लागू करा, गॅझेटर लागू करा हे निर्बुद्धपणाची मागणी आहे. गॅझेटर लागू करा, गॅझेटर लागू करा ही पॉलिटिकली मोटिवेटेड लोकांना गुमराह करून, लोक एकत्र आणून, लोकांना देशीबाज करून, लोकांना देशी बॉईज करून, लोकांच्या घरावर व्यसनाधीनता आणून, लोकांच्या कुटुंबातले लेकरं मरेपर्यंत चुकीच्या ठिकाणी न्यायचे, बेकायदा ठिकाणी न्यायचे, रोडवर सोडून द्यायचे, स्वतः मात्र कूलर लावायचा, कूलरवर उपोषण दाखवायचं, माय बहिणी माईक हातात घेऊन करायचं. हे गॅझेटरचा अर्थ नाही. गॅझेटरचा अर्थ एक वन ऑफ द पीस ऑफ डॉक्युमेंट आहे. त्याच्या आधारे कुणीही मागास ठरणार नाही आणि त्या आधारे कोणालाही मागास प्रमाणपत्र देता येणार नाही. कुणबी म्हणून देता येणार नाही.